नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. मी सौ स्नेहलता श्रीपाद साठे, राहणार तळेगाव दाभाडे. मी पुणे आकाशवाणी केंद्राची कीर्तन कलाकार आहे. माझं 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 6 या वेळामध्ये मीट कलाकारच्या पेजवरती कीर्तन सेवा पुरुषोत्तम महिमा या विषयावर मी करणार आहे. हे पेज आपण लाईक केलं तर ते आपण ऐकू शकाल. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या उक्तीप्रमाणे आपल्याला ती कीर्तन सेवा नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. आपल्याला ते आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा हीच नम्र विनंती. नमस्कार. आज मी सौ स्नेहलता श्रीपाद साठे, राहणार तळेगाव दाभाडे. मी आज कीर्तन सेवा करणार आहे पुरुषोत्तम महिमा या विषयावरती. मला इथे मीट कलाकार ह्या पेजवरती कीर्तन सेवा करायची संधी मिळाली, त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ तुकोबार की जय, देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदालंबोदरं हन्ति सतां प्रत्युघसंभवं, तदालं मे दयालं प्रभु लंबोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बोज वदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जय राम कृष्ण जय.
सगळ्यांनी भजन करूया. ज्यांना कीर्तन संजीवनी असं म्हणतात त्या पुष्पलताताई रानडे यांचा आहे. त्यांचं जीवन व्यक्तिमत्व हे अतिशय बहुश्रुत होतं आणि
बहुश्रुत असणारं असं हे व्यक्तिमत्व जणू चमचमणारा हिराच. या निरूपणाच्या अभंगामध्ये आपल्याला पुरुषोत्तम महिमा गायचा आहे. जसं मदनासारखं कोणी धनुर्धारी नाही, गंगेसारखी नदी नाही, विद्येसारखं धन नाही, आणि सद्गुणांसारखं रूप नाही, आणि पुरुषोत्तमा मासासारखा दुसरा मास नाही. मंडळी, आपल्याला मनामध्ये प्रश्न पडतात की हा पुरुषोत्तम मास अधिक मास येतो तरी कसा, 3 महिन्यांनीच का येतो? त्याच्या मागे सुद्धा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, धर्मामध्ये त्याचं सगळं गणित मांडलेलं आहे. आपलं हिंदू पंचांग जे आहे त्याच्यामध्ये सौर मास आणि चांद्रमास असे 2 मास असतात, आणि दर वर्षामध्ये ह्यांच्यामध्ये 11 दिवसाचा फरक पडतो. आणि मग प्रत्येक महिना आपल्याला नको असलेला भाग बाजूला टाकतो, आणि असा हे 30 दिवसांचा हा मास होतो. 33 महिन्यांनी हा मास येतो. म्हणून 33 ह्या संख्येचं महत्व ह्या महिन्यामध्ये आहे. पण मुळात ह्याचं नाव हे मलमास आहे. मग मलमास प्रत्येक आपल्या वर्षाला, तिथीला, दिवसाला, मासाला काही ना काहीतरी विशेष असं महत्व आहे. पण ह्या मासाला मात्र ना दैवत, ना रूप, ना नाव असं होतं. मग का बरं असं होतं? नाम दैवत रूप नसे त्याला, नाम दैवत रूप नसे त्याला, पुण्य करते शुभ कार्याला, पुण्य करते शुभ कार्याला, सर्वजण करते त्याचा तिरस्कार, सर्वजण करते त्याचा तिरस्कार, सहन होईना दया तुमकार, सहन होईना दया तुमकार. मलमासाला सगळेजण अवहेलना करतायत. कोणी त्या मासामध्ये शुभ कार्य करत नाहीये. सगळ्यांना तो अशुभ असा वाटणारा मास. त्याला सुद्धा आपल्या ह्या प्रारब्धाचं नवल वाटलं की असं मी काय अपराध केला म्हणून माझ्या नशिबी ही अवहेलना आलेली आहे. एक दिवस त्यांनी विचार केलाय आणि तो विष्णू लोकामध्ये गेलाय, विष्णूंना शरण गेलाय. आपली सगळी मनोव्यथा त्यांनी सांगितली. भगवान विष्णूंनी सुद्धा ऐकून घेतली आणि त्या मलमासाला सांगितलंय की आपण 2 जण आता गोलोकामध्ये श्रीकृष्णांच्याकडे जाऊ. ह्या तुझ्या व्यथेचं उत्तर तेच तुला त्याचं निराकरण करू शकतात. म्हणून विष्णू आणि हा मलमास ह्या गोलोकामध्ये श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाचे पाय त्यांनी अनन्यतेने धरले आणि सगळी आपली मनोव्यथा सांगितली. कृष्णाने त्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवले. ते म्हणाले की तुला माझ्याकडे येण्याची जी सद्बुद्धी झाली हे तुझ्या नशीब बदलण्याचं लक्षण आहे असं समज. आणि आज मी तुला माझं नाव देतोय. माझ्याकडे अनेक गुण असल्यामुळे मला पुरुषोत्तम असं म्हणतात. मग माझं नाव तुला देतोय म्हणून तुझा आजपासून पुरुषोत्तम मास असं नाव पडेल आणि माझे सगळे गुण तुझ्यामध्ये येतील. सगळ्या मासांचा तू श्रेष्ठ होशील, राजा होतील. सगळे जण तुझी आज्ञा पाळतील. ह्या मलमासाचं नाव हे पुरुषोत्तम मास झालं. आणि ह्या मासाचं वैशिष्ट्य असं की दर महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून संक्रमण करीत असतो. तो संक्रमण ह्या महिन्यात करत नाही. अशा तऱ्हेने ह्या मलमासाला 4 नावं आहेत. मलमास, अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि धोंडा मास. पण ह्या पुरुषोत्तमाचा महिमा आपल्याला आज गायचा आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला कवयित्री म्हणते, थोर तुझा महिमा पुरुषोत्तमा, गाते तव महिमा. मलमासाचा महिमा याच्यामध्ये त्यांनी गायलेला आहे. मग आपल्याला सुद्धा संसारामध्ये संकट अनेक येत असतात. संकटातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. पण
बाहेर पडण्यासाठी आपण भगवंताचं स्मरण करत नाही, त्याला विसरतो आणि मग अनेक दुःख आपल्या जवळ येतात. पण जसं चांगल्या जमिनीमध्ये चांगलं बियाणं पेरलं तर चांगलं पीक दामदुपटीने चांगलं पीक येतं, तसंच जर 12 महिन्यात आपल्याला जर काही शक्य नसेल, दान धर्म करणं म्हणा, काही चांगल्या गोष्टी सत्कर्म करणं जर शक्य नसेल, तर ते राहिलेलं काम हे जर आपण अधिक महिन्यामध्ये केलं तर त्याचं पुण्य आपल्याला अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलेलं आहे, तसं आपल्याला मिळतं. अनेक लोक चातुर्मासामध्ये सुद्धा अनेक व्रत वैकल्य करत असतात, उपास तापास करत असतात, नेम धर्म करत असतात. पण त्या व्रतांच्या पुण्याईनी काय होतं की पुण्य संचय होतो आणि मग त्याला इहलोकीचं आणि परलोकीचं सुख प्राप्त होतं. पण ज्यावेळी त्याचं पुण्य संपतं तेव्हा त्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये परत भूलोकावरती जन्म घ्यावा लागतो. पण तसं मात्र पुरुषोत्तम मासाचं नाहीये. तसे नाही पुरुषोत्तम मासाचे, त्याने पुण्य मिळते अक्षयसाचे, भय नसते जन्म मरणाचे, शाश्वत सद्गती लाभते. पण पुरुषोत्तम मासामध्ये जे आपण पुण्य करू त्याचं पुण्य हे अक्षय टिकणारं असतं. जन्म मरणाच्या फेऱ्याचं भय तिथे राहत नाही आणि त्याने शाश्वत अशी सद्गती आपल्याला मिळते. म्हणून ह्या पुरुषोत्तम मासामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात. आता मनामध्ये प्रश्न येतो की कोणती व्रत वैकल्य करायची? स्नान करावे स्नान करावं, त्याचं पुण्य मिळवावं. समजा पवित्र तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायला नाही मिळालं तर आपल्या गावामध्ये जी नदी वाहते त्या नदीमध्ये जरी स्नान केलं तरी सुद्धा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कारण प्रत्येक गावाची नदी ही ती त्या गावची गंगाच असते. दान धर्म करा, दान धर्म करा. दान कशाचं करावं तर दानात दान अन्नदान असं गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात. कारण अन्नदानाने तृप्ती होते. धन तुम्ही दिलं तर तृप्ती होत नाही. म्हणून मग ह्या महिन्यामध्ये कुणी 33 ब्राह्मणांना भोजन घालतं, कुणी दाम्पत्य पूजन 33 जणांचं करतं, कुणी सुवासिनी 33 घेऊन त्यांच्या ओट्या भरतात, 33 कुमारिकांचं पूजन आणि त्यांना भोजन दिलं जातं. असे अनेक व्रत वैकल्य ह्या मासामध्ये आपण करू शकतो. त्याशिवाय घोंगडी दान द्यावं, वस्त्रदान द्यावं, दीपदान द्यावं. अहो प्रत्यक्ष आपला जावई तर प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आपण मानलेलं आहे, त्याला सुद्धा अनर्शांचं 33 अनर्शांचं वाण देतात. आणि असं म्हटलं जातं की जेवढी छिद्र अनर्शांना तेवढ्या जन्म आपल्याला गोलोकामध्ये वास्तव्य मिळतं. त्याबरोबर जावयाला चांदीचं ताट, चांदीचं निरांजन हे सुद्धा आपण दान देतो. मग हे का बरं करायचं तर आपल्याला मनशांती लाभावी म्हणून. आणि मग त्याशिवाय नक्त, एक भुक्त असे अनेक प्रकार उपोषणाचे सुद्धा इथे सांगितलेले आहेत. मौन भोजन हे सुद्धा केलं जातं. जे पुण्य एक भुक्ताचं आहे तेच पुण्य मौनाचं सुद्धा आहे. म्हणून ज्यांना एक भुक्त करता येत नाही, शक्य नाही, आरोग्यामुळे तब्येतीमुळे त्यांनी मौन भोजन केलं तरी तेच पुण्य तुम्हाला मिळू शकतं. मग मौन भोजनाने मौनाचे काय फायदे आहेत हो तर एका ओवीमध्ये असं सांगितलेलं आहे, मौने सौख्य लाभते, मौने सर्व प्राप्त होते, मौने कलही मिटते, मौने वाढते कीर्ती. अहो सौख्य संपत्ती या मौनाने मिळते, मौने कलह मिटती. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये
एक कथा आलेली आहे की सासू आणि सून यांच्यामध्ये दररोज वादविवाद व्हायचे. दोघी त्या वादविवादाला कंटाळलेल्या होते. सूनबाई एकदा महाराजांकडे गेली आहे आणि महाराजांना सगळी आपली कर्म कहाणी सांगते. तेव्हा महाराजांनी तिला एक सोपा उपाय सांगितलाय की तुझ्या सासूबाई तुला बोलायला लागल्या की तू चूळ भरून ठेव, त्यामुळे तुला बोलायला लागणार नाही. अहो होता होता तो दररोज करूनही समोरचं जर बोललाच नाही तर वाद व्हायचा प्रश्नच नाही. म्हणून मौने कलह मिटती असं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा अखंड दीप ठेवतात. त्या दीपाने विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून अखंड दीप सुद्धा या महिन्यामध्ये केला जातो, लावला जातो. आणि हे सगळं करायचे ते श्रद्धेने करायचे. एकदा वनवासामध्ये पांडव आणि द्रौपदी गेलेले असताना हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आलेला होता. गप्पा गोष्टी करताना हे सगळे पांडव भगवंताला विचारतात की भगवंत, हे मधुसूदना, तू आमचा कैवारी आहेस, तू आमचा पाठीराखा आहेस, मग एवढं 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं हे दुःख आमच्या पाठीमध्ये, आमच्या कपाळी, आमच्या प्रारब्धामध्ये का बरं आलेलं आहे? तेव्हा भगवंत आणि ह्याच्यावर उपाय पण सांग. तेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही राजसूय यज्ञामध्ये जो दान धर्म केला तो सगळ्या राजांकडनं कर वसूल करून केलेला आहे, म्हणून त्याचं पुण्य तुमचं गेलेलं आहे आणि म्हणून तुमच्या नशिबी हा वनवास आलेला आहे. म्हणजे राजसूय यज्ञ केला आणि ताबडतोब महिन्यांनी ह्यांना वनवास प्राप्त झालेला आहे. मग ह्याच्यावर उपाय काय भगवंता? तेव्हा ते म्हणतात की तुम्ही पुरुषोत्तम व्रत करा. भगवान पुरुषोत्तमाला तुम्ही प्रसन्न करून घ्या, म्हणजे तुमचा कुबेर हा दास होतो, लक्ष्मी ही तुमची दासी होते आणि सगळीकडे आनंदी आनंद प्राप्त होतो. गेलेलं गत वैभव जे आहे ते तुम्हाला परत प्राप्त होतं. म्हणून भगवंतानी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे गीतेमध्ये, जीवभूत सनातनः मनश्चेष्टानि इंद्रियाणि प्रकृते स्थानि दर्शति. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतानी काय सांगितलंय की मी प्रत्येक भूतमात्राच्या हृदयामध्ये, आत्म्यामध्ये माझा अंश आहे आणि म्हणून त्या माझं जर तुम्ही अनुसंधान ठेवलं तर तुम्हाला साधना करताना तुम्हाला ते सुलभ होतं. मग अनुसंधान म्हणजे काय? आमचे महाराज उपदेश करतायत. आनंदात सारे, आनंदात सारे, आळस भय द्वेष दूर त्यागाले. हे सगळे दूर सारा आणि भगवंताच्या अनुसंधानात राहा. अगदी सोपी व्याख्या सांगायची झाली तर गावामधल्या ज्या स्त्रिया असतात त्या नदीवरनं हंडे भरून पाणी घेऊन जातात. 2-3 हंडे त्यांचे मस्तकावर असतात. त्या चालताना, मैत्रिणींशी बोलताना, कडेवरती एखादा हंडा असतो किंवा एखादं छोटं पोर असतं, पण तरी सुद्धा त्यांचं अनुसंधान जे असतं ते मस्तकावरच्या हंड्यांवर असतं. त्यातला एकही थेंब खाली पडत नाही. मग असं जर व्यवहारामध्ये आपण अनुसंधान ठेवू शकतो तर मग परमार्थामध्ये का बरं ठेवता येणार नाही? म्हणून भगवंताशी अनुसंधान ठेवायचंय. म्हणजे काय तर सगळे जे व्यवहार चालले ते भगवंताच्याच इच्छेने चाललेले आहेत आणि त्याच्यावर आपण जर सद्गुरूंनी सांगितलेली उपासना जर केली तर त्या उपासनेने आपलं मन हळूहळू अंतर्मुख होतं, आपण भगवंताच्या सम्मुख होतो आणि मग
आपण नराचा नारायण व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? कारण भगवंतामध्ये जे गुण सांगितलेले आहेत 16व्या अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकांमध्ये भगवंताचे अनेक गुण तिथे आले आहेत. म्हणजे अक्रोध आहे, दान आहे, ऐश्वर्य आहे, नंतर अलोलुप्त आहे, नंतर क्षमा आहे, असे कितीतरी गुण ह्या भगवंताचे आहेत. आणि मग ते आपल्यामध्ये आत्मसात व्हायला लागतात. म्हणून ह्या पुरुषोत्तमाचा महिमा गायचा आहे. आणि मग असं आपण करत गेलो की अधोगतीतून होई उन्नती. आपल्या मूळपद्यामध्ये कवयित्री असंच सांगते की अधोगतीतून होई उन्नती. आपला पुण्याचा साठा वाढत जातो, सत्कर्मातून मिळे सद्गती. जर तुमच्या हातून सत्कर्म झाली तर तुम्हाला सद्गती लाभते. आणि मग काय? सार्थक हो नरजन्मा. नरजन्माचं सार्थक ह्याच्यातच आहे. म्हणून आपण त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय, त्याचा महिमा गायचा आहे, त्याचा उदो उदो करायचा आहे, जय जयकार करायचा आहे. आणि आता सुद्धा जर आपण बघितलं तर ह्या भ्रष्टाचाराच्या काळामध्ये आपण ह्या मलमासामध्येच आहोत. आपण ध्येयहीन आपलं जीवन झालेलं आहे. आपण फक्त पैशाच्या मागे धावत आहोत. मग हे जर आपण सोडलं आणि माणसातनं जर आपण भगवंत पाहिला आणि त्याला आपण अनुसरून चांगलं वागलो, सद्गुण आत्मसात केले, तर आपल्याला सुद्धा का बरं मनशांती मिळणार नाही? का आपला जन्म सार्थक होणार नाही? आणि म्हणूनच त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या पुरुषोत्तमाचा महिमा गा. आणि हेच तर आपल्याला मूळ पद्यामध्ये कवयित्री सांगताय. Namaste.
एकदा सगळ्यांनी भजन करूया. करूया घोष नामाचा द्रविड भागामध्ये तामवर्णी नावाची एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या किनारी एक अग्निहोत्री ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ब्राह्मणाचे जे 6 कर्तव्य सांगितलेले आहेत म्हणजे यजन याजन, अध्ययन अध्यापन आणि दान आणि परिग्रह. यजन याजन म्हणजे काय तर आपण स्वतः यज्ञ करायचे आणि दुसऱ्यांकडून ते करून घ्यायचे. आपण विद्या संपादन करायची आणि दुसऱ्यांना विद्या द्यायची आहे. दान आपण पण करायचंय आणि दुसऱ्यांनी दिलेलं ते आपण ग्रहण सुद्धा करायचंय. पण मंडळी सध्या शेवटची 3 फक्त केली जातात, आधीची करत नाही. कुठलेही भिक्षुक बघा स्वतः यज्ञ करत नाहीत पण यजमानांना मात्र सांगतात की अमुक यज्ञ करा तमुक यज्ञ करा. असे हे दाम्पत्य सुदैव आणि त्यांची पत्नी गौतमी असे तिथे राहत होते, वास्तव्य करत होते. आणि ही पत्नी सुद्धा जशी संसाराला योग्य पाहिजे ना तशीच होती. घरी सुंदरा धर्म मार्गानुकूला, घरी सुंदरा धर्म मार्गानुकूला, पतीच्या मनासारखी पुण्यशीला, पतीच्या मनासारखी पुण्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मे विराजे, असे दिव्य दाम्पत्य धर्मे विराजे, सदा ध्यावतात तुझी भक्ती भोजे, तुझी भक्ती भोजे. सुखाने संसार चाललेला होता. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाही. जगामध्ये कोणीच सर्व सुखी नाही. ह्या दाम्पत्याला सुद्धा अपत्य सुख नव्हतं. अपत्य हे जे आहे ते सुख कसं असतं हो तर सूर्यावीण जैसे गगन, पुत्रावीण तैसे सदन, दृष्टी नाही सुंदर वदन, काय करावे जाणवा. जसं सूर्य नसला तर गगनाला काय अर्थ आहे तसंच ह्या पुत्राचा आहे. जर संसारामध्ये पुत्र नसेल तर कवी म्हणतायत अपत्य सौख्यावातुं वाटे, अपत्य सौख्यावातुं वाटे, सर्व सौख्य कोटे, मातृविद्याचे भाग्य प्रपंची, मातृविद्याचे भाग्य प्रपंची, रसता मन हे सुखते, अपत्य सौख्य नाही म्हणून सुदैव ब्राह्मण अत्यंत दुःखी होता. पण पत्नी
बिचारी होती, ती त्यांची समजूत घालायची आणि एक दिवस आपल्या दैवाला दोष द्यायला लागले तेव्हा ती म्हणते आपण कृष्ण आराधना करू, पुरुषोत्तमाचं व्रत घेऊ. त्याला ती समजावते पतीला. कृष्ण भक्ती आपल्या पतीला समजवते की अहो, ललाट रेषा कुणाला बदलता येते का? देवा लोकांना सुद्धा ती येत नाही. मग तिथे गुणी असो, शूर असो, श्रीमंत असो, धीमंत असो, पण कर्मभोगाला त्याला भोगावंच लागतं, तो त्याचा चुकत नाही. मग त्याच्यापेक्षा आपण ह्या नर जन्माला प्राप्त झालेलो आहोत, आपण भगवंताचं नामस्मरण करूया, त्याला गाऊया. तो जर पाठीराखा असेल तर आपलं सुद्धा सगळं चांगलं होईल ही श्रद्धा ठेवून तुम्ही नामस्मरण करा. होता होता एक दिवस या तामवर्णी नदीच्या काठी तपश्चर्येला म्हणून कर्दम ऋषीचे पुत्र कपिल मुनी हे तिथे आलेले आहेत आणि ह्या दाम्पत्याने त्यांचा अतिथी देवो भव म्हणून अतिशय आदर सत्कार केलाय, त्यांची खूप सेवा केलेली आहे. आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही जर तपश्चर्या केली तर तुमचा जो इप्सित मनी हेतू आहे तो पूर्ण होईल. आणि मग हे सुदैव ब्राह्मण होते, ते तपश्चर्येला बसले. तपश्चर्या करी खडकर राही नुसत्या पाण्यावर, तप पाहून हे कठोर प्रसन्न झाले भगवान. नुसत्या पाण्यावर राहून या सुदैव ब्राह्मणाने तपश्चर्या आरंभली आणि त्यांचं असं हे कठोर व्रत पालन बघून भगवान विष्णू हे त्यांना प्रसन्न झालेले आहे. त्यांना म्हणतायत की मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालोय, तुम्हाला जे काही मागायचं असेल ते तुम्ही मागा, वरम ब्रूही असं सांगितलं. सुदैव ब्राह्मणांनी आपल्या संतान होण्याची इच्छा प्रदर्शित केली. भगवान विष्णू थोड्या वेळ शांत झालेत आणि स्मितहास्य करून त्यांना म्हणतायत की आपल्या नशिबामध्ये पुत्र संतान नाही, तेव्हा तुम्हाला दुसरं काही मागायचं असेल तर मागा. असं ऐकल्यानंतर भगवान विष्णूंना ते म्हणतायत, म्हणजे मी हे जे तप केलं पुत्रासाठी ते सगळं खोल गेलं का? आणि पण भगवान विष्णू त्यांना सांगतायत
सांगतायत, समजावतायत की देवादिकांना सुद्धा ही कर्मगती टळू शकत नाही. मग तिथे कोणीही असो, गुणी असू दे, श्रीमंत असू दे, राव असू दे, शूर असू दे, पतिव्रता असू दे, नाहीतर एखादा गुणी कलावंत असू दे, पण ही जी नियतीने जे काही कर्म भोग लिहिलेले आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतात. त्यामुळे मी तुम्हाला संतान देऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर सुदैव ब्राह्मण खाली पडलाय, मूर्छित झालाय. पण ह्या गौतमीने त्यांना सावध केलंय आणि ती त्यांना समजावून सांगते की नाथ, आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालंय, मग हे आपलं मोक्षद्वारच नव्हे का? असं करून ती त्यांना समजावते आणि देवापेक्षा दैव हे बलवत्तर आहे असं सांगते. आता हा ह्या दोघा पती पत्नीचा संवाद गरुड ऐकतोय. गरुडाला क्रोध येतोय की भगवंताला दैवापेक्षा कमी लेखताय, म्हणून रागावून तो भगवंताकडे येतोय आणि भगवंताला सांगतो की भगवंत, अशक्य ते तुम्हा काय नारायणा. अहो, तुम्ही त्या गजेंद्राचा मोक्ष त्याला उद्धार करून घेतला, ध्रुवाला आढळपद दिलं, अनेकांना तुम्ही हा तारून नेलेला आहे, मग ते तुम्हाला दैवापेक्षा कमी लेखताय, हे मला आवडलं नाही. तेव्हा भगवंत त्याला सांगताय की मी त्याला पुत्र देऊ शकत नाही, पण मी तुला आज्ञा देतोय की तू त्या दाम्पत्याला पुत्र दे. असं सांगितल्यानंतर गरुड ह्या दाम्पत्यापाशी येतोय आणि त्यांना सांगतोय की माझ्या वरामुळे तुम्हाला माझ्या प्रसादाने पुत्र प्राप्ती होईल असं सांगितलंय. आणि मग गरुडावरती भगवान विष्णू बसून वैकुंठाला गेलेले आहेत. तिसरा मासा थोडक्याच दिवसामध्ये गौतमीला दिवस राहिलेले आहेत. पती सेवा परायण गौतमी, पती सेवा परायण गौतमी, करी गर्भासी धारण, पुत्र लाभाच्या आनंदात, पुत्र लाभाच्या आनंदात, दाम्पत्याच्या आलेमनी उघड. गौतमी, तिला दिवस गेले, गर्भधारणा झालेली आहे आणि पुत्र होणार ह्या आनंदामध्ये ह्या दाम्पत्याच्या मनामध्ये आनंदाचं उधाण आहे. दिसा मासा गर्भ वाढू लागलाय. होता होता यांना पुत्र झालेला आहे. त्याचं नाव शुक असं ठेवलेलं आहे. आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं जातक वर्तवलं जातं आणि त्या जातक वर्तवणाऱ्या ऋषींनी सांगितलंय की हा मुलगा अल्पायुषी आहे. अवघं 16 वर्षाचं वय हे त्याला मिळणार आहे, आयुष्य मिळणार आहे. माता पिता दुःखी झाले, पण आता आपल्याला हा मुलगा प्राप्त झालेला आहे. त्याच्या शिशु क्रीडा बघून आनंदित होत आहेत. दिसा मासा हा मुलगा वाढतोय. होता होता 16 वर्षांचा झालाय आणि मित्रांबरोबर नदी किनारी खेळायला गेलेला असताना पाण्यामध्ये सूर मारलाय. मला विचार आलाय की आपण इथे लपून बसूया आणि मित्रांना शोधायला लावूया. आणि पाण्यात जो बसला तो बसलाच, इथे गतप्राण झालेला आहे. ही वार्ता आई वडिलांच्या कानावर गेली. अत्यंत दुःखी झालेले आहेत. गौतमी आणि सुदेव, गौतमी आणि सुदेव, शोक करती सदैव, फेगुनी भाव देवावर, अन्न पाणी वर्जिले. ते कलेवर आपल्या मुलाचं पुढे घेत नाही. दोघे जण त्याच्या जवळ बसले, अत्यंत शोक करताय. नैनामधून अश्रू ढळा पडत बाहेर येत आहेत. पण भगवंतावर विश्वास आहे आणि अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. आता अन्न पाणी त्यागल्यामुळे त्यांची देहयष्टी कृश झालेली आहे. तो होता अधिक महिन्याचा काळ. पाऊस वरतून पर्जन्याने पडायला सुरुवात केलेली आहे. त्यांना स्नान झालेलं आहे आणि मग अचानक आणि अनाहूतपणे त्यांच्या हातून हे पुरुषोत्तम व्रत केलं गेलं. म्हणजे
अन्न पाणी त्यागल्यामुळे उपोषण घडलं. वरतून पर्जन्याचं पाणी आल्यामुळे त्यांचं स्नान झालंय आणि अधिक महिन्यामध्ये हे घडल्यामुळे त्यांना पुरुषोत्तम व्रत हे त्यांना पुण्य लाभलेलं आहे. आणि ह्या पुण्यानेच भगवंत तिथे प्रकट झाले आणि त्यांचा मुलगा जिवंत झालेला आहे. जिवंत झालाय, भगवंताला त्यांनी नमस्कार केले. पुढे त्या व्रताच्या पुण्याईनी त्यांना पुढचा जन्म हा राजा राणीचा आलेला आहे. पुढे त्यांना वाल्मिकींनी उपदेश केल्यामुळे त्यांना मोक्ष सुद्धा प्राप्त झालेला आहे. जे आपण म्हणतो की पुरुषोत्तम व्रतामध्ये मोक्ष अक्षय मिळतो, अक्षय असं शाश्वत असं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्याला जन्म मरणाचा फेरा सुटतो. मग अशा ह्या दाम्पत्याला पुरुषोत्तम प्रसन्न झालेला आहे. मग दाम्पत्याने मुखाने त्यांचं नामस्मरण सुद्धा चालू होतं. आज सुद्धा आपल्याला जर या पुरुषोत्तम व्रत करायचं असेल तर आपण सुद्धा नामामृत घ्यायचंय. कारण जेव्हा सायभूत होई प्रभू जरी सायभूत होई कळिकाळाचे भय त्यानाही कळिकाळाचे भय त्यानाही सायभूत होई प्रभू जरी सायभूत होई. भगवंत जर आपल्याला सहाय्यभूत असेल तर आपल्याला कळीकाळाचं भय वाटत नाही. त्याच्या पदाचा जर आपण आश्रय घेतला तर प्रारब्धाचा क्षीण सुद्धा वाटत नाही. पण आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं जे गोड नाम आहे ते आपण आपल्या मुखाने घ्यायचं आहे आणि त्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. मग आपण जे पूर्वरंगामध्ये बघितलं की दान करा, नंतर अनेक पुण्य कर्म करा. पण दान करताना सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की ते दान सत्पात्र आहे की नाही, ज्याला आपण दान देणार आहोत तो त्या लायक आहे की नाही हे आपण बघायचंय. तुम्ही थोडं जरी दान धर्म केला तरी चालेल, पण तो निस्वार्थ बुद्धीने, निष्काम बुद्धीने आणि भक्तिभावाने श्रद्धापूर्वक करावा, तरच त्याचं फल आपल्याला मिळतं. असा हा पुरुषोत्तम महिमा हा आपण ह्या पूर्वरंगामध्ये जो गायला तोच आपण दृष्टांतानुरूप आख्यानामध्ये ऐकलेला आहे. आज मला साथीसाठी तबल्यावरती आहे श्री दीपक आपटे आणि हार्मोनियम वरती साथ करत आहे ते अनंत शिधये. असं ह्या दोघांनीही मला उत्तम साथ केलेली आहे. आणि आज मला इथे मीट कलाकारच्या पेज वरती हे ऑनलाईन कीर्तन करायची संधी मिळाली, त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचे धन्यवाद देते. आणि जे तुकारामांनी म्हणून आपल्याला गायचं आहे तो त्याचा महिमा गायचा आहे, जसं पूर्वपद्यामध्ये कवयित्री गातात.
वाहते आणि एक मागणं मागूया. एक मागणे मागाया आले दारी देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे स्मरणाला शांती दे चित्ताला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे गायाला सुंदरवाणी देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला रूप मनोहर बघण्याला दृष्टी देवी नयनाला देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे काया प्राण देतो श्रवणाला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे सांगाया श्रुती शक्ती देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता कोणी दिसला दार करतो करण्याला प्रकृती देवतला श्री भगवंता देवतला हेच मागणे मागाया शाही आली देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला हेची दान देगा देवा तुझा निसरण भावा सरण भावा तुझा निसरण भावा गाणीन आवडे येची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा कावडी गर्भवासी सुखे घालावे आमासी घालावे आमासी सुखे घालावे आमासी गाणी आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भगवान पुरुषोत्तम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले ऐसे जाणले राम भक्त करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतशी मानसी करीतसे हा देह तुझा असे जय